नाशिकच्या सटाणा शहरामध्ये भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। या चोरट्यांनी एकाच दिवसामध्ये 7 ते 8 घरफोड्या केल्या आहेत। यशवंतनगर भागामध्ये एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे चित्रित झालेत। नाशिकमधील नाफेडच्या कांदा खरेदीला बाजारभावापेक्षा कमी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कोणताही फायदा होत नाही आणि नाफेडने स्वतः बाजार समित्यांमध्ये उतरून कांदा खरेदी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपच्या वतीनं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं विनम्र अभिवादन करण्यात आलं। एक देश में दो निशान, दो पंतप्रधान नहीं चलेंगे असं म्हणत मुखर्जी यांनी कलम 370 विरोधात दंड थोपटले होते। तर भाजपच्या स्थापनेमध्ये सुद्धा मुखर्जी यांचा वाटा सिंहाचा होता। नाशिकच्या येवल्यामध्ये बस स्थानकाच्या परिसरामध्ये कार चालक आणि ट्रक चालकानं गोंधळ घातला। ट्रकनं कारला कट मारल्यामुळे कार चालकानं गोंधळ घालत कार रस्त्यामध्ये उभी केली आणि ट्रक चालकाला धक्काबुक्की केली। यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राष्ट्रवादीने धक्का दिलाय। मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगरे यांनी त्यांच्या शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। महाबळेश्वरमधील वेडणा लेक पूर्ण क्षमतेने भरलेला आहे, त्यामुळे या तलावाचं जलपूजन करत ओटी भरण्यात आली आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश चंद्र पाटील यांच्या हस्ते या तलावाचं पूजन करण्यात आलंय। मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवनावर पायी मोर्चा काढला। यांच्या शाळेमध्ये पाणी टंचाई, मूलभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली आहे। दरम्यान खासदार भास्कर भगरे यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढून मोर्चा सध्या लहान मुलांमध्ये हँड फूट माउथ सिंड्रोम या आजाराची रुग्णसंख्या वाढते। हा आजार कांजण्यासारखा असल्यामुळे आजार अत्यंत संसर्गजन्य आहे। तो खोकला आणि शिंकड्यामधून सुद्धा पसरतोय। हा आजार प्रामुख्याने 5 वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतोय। मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची रुग्णसंख्या वाढते। गेल्या 2 आठवड्यांमध्ये मलेरियाचे 341 रुग्ण तर डेंग्यूचे 48 रुग्ण आढळून आलेले आहेत। पावसामुळे संसर्गजन्य आजारांनीही डोकं वर काढलंय, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिका प्रशासनानं केलेलं आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। त्यासाठी आंदोलन करण्यात आले। तसंच या मागणीचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आले। बदलापुरात ट्रॅफिक सिग्नलच्या खांबावर अनधिकृत पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरामध्ये अवैधरित्या बॅनर्स आणि पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे या व्यावसायिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। निफाडमधील ओझर एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। अनेक वाहनं खड्ड्यांमध्ये अडकत आहेत आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी नागरिक करत आहेत। राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून सर्वसाधारण तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेनं दादरमधल्या शाळांच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली। मनसेच्या वतीनं एक सही हिंदी सक्ती विरोधाची अशी मोहीम राबवली जाते। पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून थोरले बाजीराव पेशवेंचे नाव देण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। थोरले बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाहीत, त्यांचा मोठा इतिहास असल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे। शेअर रिक्षामध्ये 3 ते 5 रुपयांची वाढ झालेली आहे, तर मीटर रिक्षाच्या भाड्यामध्ये 3 रुपयांची वाढ झाली आहे। भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना 5 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे। दहशतवादी हल्ल्याच्या 2 महिन्यांनंतर या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना स्थानिकांनीच मदत केल्याचा समोर आलेला आहे। मुंबईतील समुद्राला सलग 5 दिवस भरतीचा इशारा देण्यात आला आहे। 24 ते 28 जून दरम्यान समुद्राला भरतीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा या उसळणार असल्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यामध्ये मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। मुंबईमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज
हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण घाट माथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केले। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। गर्दी वाढल्यामुळे धबधबा परिसरातील सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून 6160 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुण्याच्या माळीण जवळच्या पसारवाडी डोंगराजवळ दरड कोसळलेली आहे। सुदैवानं यामध्ये जीवितहानी टळली आहे। मात्र दरड कोसळल्यामुळे डोंगर माथ्यावरील मुख्य रस्ता बंद झालाय। त्यामुळे पसारवाडी गावचा संपर्क तुटलाय। रायगडच्या मध्य भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कुंडलिका नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। विक्रमगडमध्ये मुसळधार पावसामुळे शिळी देहरचे नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। मनोर विक्रमगड रस्त्यावरील पाचमाळ पूल पाण्याखाली गेलेला आहे। अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय। गेल्या 2 तासांपासून या मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा या गावाजवळच्या हाकडी नदीवरच्या पुलावरून पाणी गेलं असल्यामुळे मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। कर्जतच्या अभिनव ज्ञान मंदिर आणि शारदा मंदिर शाळेतील मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस अडचणीचा ठरला। शाळेसमोरचा रस्ता चिखलमय झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला। त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। विदर्भामध्ये आजपासून शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झालेला आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शाळा सुरूच झाल्या नाहीयेत। खासगी संस्था संचालक मंडळानं पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवण्यात आल्या। विविध मागण्यांसाठी संस्था चालकांनी हे आंदोलन सुरू केले। जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं भोंगा नाद आंदोलन केलं। विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अचानक अभ्यासक्रमांचं वाढलेलं शुल्क कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले। धुळेकरांवर लादलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केले। शहरातील महाराणा प्रताप चौकातून ढोल वाजवत महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। तसंच शहरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे। दूषित पाण्याचा पुरवठा होतोय असं असताना सुद्धा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। अकोल्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। तसंच शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। बोईसर तारापूर MIDC आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार मार्गाची दुरवस्था झाली आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून याच्या निषेधार्थ स्थानिकांनी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं। बरोबर आहे। इकडे तारापूर MIDC आम्ही जाहीर निषेध